श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. प्रत्येकाला एक प्रश्न उद्भवत असतो, तो म्हणजे स्वामी चरित्र सारामृत पारायण तर केले, पण स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे उद्यापन कसे करावे? तर स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे उद्यापन कसे करायचे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्ही स्वामींचं 21 दिवसाचं पारायण करत असाल तर उद्यापन आपल्याला सरळ आणि सोप्या पद्धतीने करायचे आहे. मार्गशीर्ष महिन्यात आपण माता लक्ष्मीचे व्रत करून उद्यापन करत असतो, तसे स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे उद्यापन करायचे आहे. तुम्ही स्वामी चरित्र ग्रंथाचं पारायण 108 दिवसाचं असो, 21 दिवसाचं असो, 11 दिवसाचं असो किंवा 7 दिवसाचं असो, तुम्हाला याच पद्धतीने उद्यापन करायचे आहे. ज्या दिवशी तुमचं उद्यापन असेल त्या दिवशी लवकर उठायचं, घर झाडूने स्वच्छ करायचं, दरवाजा स्वच्छ करायचा, उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं. उद्यापनाच्या दिवशी स्वामींचं आपल्या घरात आगमन होत असतं. दरवाजाला आंब्याच्या पानाचे तोरण लावा. तसेच उद्यापनाच्या दिवशी अगदी साध्या पद्धतीने स्वयंपाक बनवायचा आहे. तुम्ही वरण भात, भाजी, चपाती व एखादा गोड पदार्थ स्वयंपाकात बनवू शकतात किंवा तुम्ही पुरणपोळी बनवू शकतात. स्वयंपाक काय बनवायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. साधा स्वयंपाक बनवला तरी चालेल, पंचपक्वान्न बनवले तरी चालेल. तसेच आपले स्वामी प्रेमळ आणि दयाळू आहे. स्वामी असं म्हणत नाही की तुम्ही हेच बनवा तेच बनवा. शेवटी भाव आणि श्रद्धा महत्त्वाची असते. तुम्ही किती भक्तिभावाने मनापासून करतात हे महत्त्वाचं असतं. तर बघा, ह्या दिवशी तुम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे, नैवेद्य दाखवायचा, आरती करायची आहे. आरती करून झाल्यानंतर जर तुम्हाला मुलं जेवू घालायची असतील तर तुम्ही 9 मुले जेवू घालू शकतात, 5 मुले जेवू घालू शकतात. एखाद्या जोडप्याला बोलून तुम्ही जेवू घालू शकतात. एखाद्या ब्राह्मणाच्या जोडीला जेवायला बोलू शकतात किंवा तुम्ही घरातल्या घरात उद्यापन करून तुम्ही सर्वांना जेवण करायचे आहे. तुमच्या इच्छा शक्तीने भावभक्तीने तुम्ही उद्यापन करू शकता. तसेच तुम्ही मुलींना जेवू घालू शकतात, मुलांना जेवू घालू शकतात किंवा तुम्ही एखाद्या मंदिरात दान देऊ शकतात, दानपेटीत दक्षिणा टाकू शकतात. या दिवशी तुम्ही गरजूंना अन्नदान करा. स्वामींच्या मठात केंद्रात अन्नदान करा. मंदिराच्या बाहेर गरजूंना काही खायला द्या. स्वामींना पिवळ्या रंगाचे पदार्थ अतिशय प्रिय आहे. तुम्ही पिवळी मिठाई, पिवळे फळं, केळे अन्नदान करू शकतात. तसेच हिवाळा लागल्याने थंडीला सुरुवात होते, तर तुम्ही गरजूंना चादर, टोपी, स्वेटर दान म्हणून देऊ शकता. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पारायणाचं उद्यापन करायचं आहे. जो नैवेद्य तुम्ही स्वामींना ठेवलेला आहे तो नैवेद्य तुम्ही खायचा आहे आणि घरातील सर्व व्यक्तींना प्रसाद म्हणून द्यायचा आहे. या दिवशी तुम्ही गाईला एक नैवेद्य देऊ शकतात. घरातील देवांना नैवेद्य ठेवू शकतात. तुम्ही मांडणी केली असेल तर त्या स्वामीच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर तुम्ही एक नैवेद्य ठेवावा. या पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचे आहे. तुम्हाला यामध्ये जितकं दान धर्म करता येईल तितकं महत्त्वाचं. शेवटी भाव महत्त्वाचा असतो. तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला शिदा देऊ शकतात आणि ज्याला असं करणं शक्य नाही त्यांनी साधं वरण भात, भाजी, चपाती आणि एक गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दिला तरी चालेल. आणि तसेच घरातल्या घरात उद्यापन केले तरी चालेल. उद्यापनाच्या दिवशी नैवेद्य आरती करायची आहे. गणपतीची आरती म्हणू शकतात, देवीची आरती म्हणू शकतात किंवा तुम्ही 5 आरत्यासुद्धा म्हणू शकतात. तसेच नैवेद्य आरती नित्यसेवा या पुस्तकात दिलेली आहे. तुम्ही ती आरती म्हटली तरी चालेल. उद्यापनाच्या दिवशी स्वामींना परत स्नान घाला, कापडाने पुसून घ्या आणि वस्त्र घालून ती मूर्ती देवघरात ठेवा. तसेच फोटो असेल तर फोटोलाही स्वच्छ पुसून घ्या आणि तो फोटो देवघरात ठेवावा. पूजेचे जे सामान असते ते एखाद्या वाहत्या पाण्यात म्हणजेच नदी, विहीर किंवा तलावात टाकले तरी चालेल. तसेच या वस्तू पायाखाली येऊ नये याची काळजी बाळगावी. तसेच अशी नवनवीन माहिती पाहण्यासाठी
चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.